जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं तर यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, महत्त्वाची आजची जी काही न्यूज ते बघा आलेली आहे, तर त्याच्यामध्ये माननीय आयुक्तांनी सध्या जे काही न्यूज बुलेटिनमध्ये मुलाखत यादी संदर्भात जे संभ्रम होते मागासवर्गीय आणि ओपन संदर्भात, कारण जी काही निवड होणार होती मागासवर्गीय आणि ओपन संदर्भात मागील जी काही एस-ओ-पी प्रसिद्ध करण्यात आली होती कालच्या दिवसाला, तर त्याच्यामध्ये बघा जे नियम सध्या सांगण्यात आले होते, तर त्या नियमासंदर्भात या ठिकाणी बघा खुलासा केला आहे। तर ही न्यूज बुलेटिन तुम्ही सर्वांनी बघितली असेल, तर ह्याच्यामध्ये आपण जे काही बुलेटिन पॉईंट आहे तर तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर ही आजच्या दिवसाची न्यूज बुलेटिन आहे, शिक्षक पद भरती प्रसिद्धीपत्रक। तर ह्याच्यामध्ये सध्या बघा न्यूज बुलेटिन का या ठिकाणी प्रसिद्ध झाली, काल देखील बघा एस-ओ-पी सध्या पब्लिश झाली होती। तर त्याच्यामध्ये काही जे सध्या बघा व्यक्ती आहे किंवा काही सध्या अभियोग्यता धारकांना जे सध्या बघा देण्यात आलेले काही मंडळी जे आहे, तर ते काही मंडळी सूचनाचा विपरीत अर्थ लावून जो खोडसाळपणा सध्या करत आहे, तर त्या संदर्भात अभियोग्यतामध्ये संभ्रम निर्माण झालेला असल्यामुळे त्या अनुषंगाने स्पष्टता देण्यासाठी बघा माननीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने सध्या ही न्यूज बुलेटिन प्रकाशित करण्यात आली आहे। तर ह्याच्यामध्ये सध्या जे काही कोणत्याही आरक्षणातील म्हणजे जे काही ह्या ठिकाणी स्पष्टता करण्यात आली आहे की कोणत्याही आरक्षित प्रवर्गात उमेदवार असेल, म्हणजे या ठिकाणी कोणत्याही आरक्षित प्रवर्गातील उमेदवार असेल आणि खुल्या जागासाठी निकषाची पूर्तता करीत असेल, तर त्याचा समावेश हा या ठिकाणी खुल्या प्रवर्गात होणार आहे। म्हणजे अर्थात जो काही आपला 55 आणि 60% संदर्भात जो मुद्दा होता टी-ई-टी आणि सी-टेट संदर्भात, तर त्याच्यामध्ये तुमची जर पात्रता ह्या ठिकाणी समजा तुमची ओपन ह्या प्रवर्गासंदर्भात जर तुमची त्या ठिकाणी निकषाची पूर्तता जर करत असाल, तर तुमचं त्या संस्थेमध्ये ओपनच्या जे काही पद असेल, तर त्या पदामध्ये गुणानुक्रम जे असेल, तर त्याच्यानुसार तुमची या ठिकाणी निवड होणार। आणि तुम्ही जर समजा जे काही त्या ठिकाणी आरक्षित प्रवर्गातील जे उमेदवार सध्या आरक्षणानुसार जे सध्या निकष असेल, म्हणजे जो काही 55% मुद्दा होता, तर त्या निकषामध्ये तुम्ही पूर्तता करत असाल, तर तुमची जी काही निवड आहे तर ती बघा आरक्षित प्रवर्गात होणार, अशा संदर्भात इथं एक खुलासा देण्यात आला आहे। आणि त्यानंतर बघा गुणवत्तेनुसार खुल्या जागासाठी पात्र असल्यास खुल्या जागेवर व तसे बघा पात्र नसल्यास आरक्षित प्रवर्गातील जागेवर नियुक्ती होणार आहे। म्हणजे इथं स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे की तुम्ही जर गुणवत्तेनुसार ओपनसाठी जर पात्र असाल तर ओपनमध्ये तुमची निवड होईल, आणि जर पात्र नसाल खुल्या गटासाठी तर तुमची जी निवड आहे तर ती आरक्षित गटासाठी असणार आहे। कारण जो काही खुला गट आहे तो सर्वांसाठी बघा ओपन असतो, पण त्याच्यासाठी जी महत्त्वाची अट होती ती म्हणजे 55 आणि 60% संदर्भात होती। तर ते आपल्याला माहिती आहे की पहिल्या यादीमध्ये देखील ही जी अट होती सी-टेट 55% आणि 60% संदर्भात त्या ठिकाणी अट लावल्यामुळे संपूर्ण जे काही उमेदवार असेल तर ते त्या अटीनुसार त्या बघा क्वालिफिकेशननुसार पात्रतेनुसार सध्या त्या प्रवर्गामध्ये सध्या सिलेक्ट झालेले होते। तर अशा पद्धतीने इथं दुसऱ्या पॉईंटमध्ये तशाबद्दल खुलासा करण्यात आला आहे की जर गुणवत्तेनुसार खुल्या जागेसाठी जर तुम्ही पात्र असाल तर खुल्या जागेवर, तसेच बघा तुम्ही जर पात्र नसेल तर आरक्षित प्रवर्गातील जागेवर तुमची नियुक्ती होणार आहे। त्यामुळे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या जागा व आरक्षित प्रवर्गातील जागा या दोन्ही प्रकारातील जागा उपलब्ध होणार आहे। म्हणजे जे आरक्षित गटात सध्या जे आहे उमेदवार, तर त्यांना ओपनच्या जागे देखील त्या ठिकाणी बघा चान्स मिळणार आहे, आणि जे खुल्याच्या ह्या ठिकाणी ओपनच्या जागेनंतर त्यांच्या आरक्षित ज्या जागा असेल तर त्यांच्यावर देखील तुम्हाला जे काही चान्स असेल तर त्या जागा बघा सध्या उपलब्ध ह्या होणार आहेत। म्हणून तुम्हाला काळजी करायची गरज नाही। जर तुम्ही खुल्या प्रवर्गासाठी त्या ठिकाणी जे काही निकष असेल ते जर पात्र असाल तर तुमची गुणवत्तेनुसार महत्त्वाची खुल्या जागेसाठी तुमची निवड होणार, आणि तुमची समजा खुल्या प्रवर्गासाठी जे काही निकष आहे त्याची पूर्तता तुम्ही जर करत नसाल तर तुमच्या आरक्षित गटामध्ये ह्या ठिकाणी निवड होईल। म्हणजे जे आरक्षित गटातील उमेदवार आहे तर त्यांना दोघ्या प्रकारचे म्हणजे ओपनमध्ये पण ह्या ठिकाणी त्यांना बघा जे काही जागा उपलब्ध होणार आहे आणि खुल्या गटामध्ये देखील उपलब्ध होणार आहे। तर अशा या ठिकाणी ह्या दोन महत्त्वाच्या सध्या इथं देण्यात आले खुलासा। तसंच बघा बरेच उमेदवारांचं जे काही रेशो होता मुलाखतीसाठी नेमके किती उमेदवार पाठवले, तर त्या संदर्भात इथं खुलासा केला आहे की जे सध्या टेट परीक्षेमध्ये गुणाच्या आधारावर या ठिकाणी 1:10 प्रमाणात उमेदवार सध्या मुलाखतीला पाठवण्यात आले आहे। तर हे देखील इथं क्लिअर होतं आहे की एक जागेसाठी 10 उमेदवार सध्या संस्थेवर पाठवण्यात आले आहे, आणि त्या उमेदवारांना 10 प्राधान्यक्रम आणि संस्थांनाही बघा प्रत्येक 10 उमेदवार उपलब्ध करून द्यायचे असल्याने शिफारसपात्र उमेदवारांची संख्या ही जागाच्या 10 पट येणे अपेक्षित नाही। तसेच झाल्यास बघा एकूण उमेदवारापैकी केवळ 10% उमेदवार निवडले जातील आणि 90% उमेदवार या प्रक्रियेतून काहीही लाभ होणार नाही। पूर्वीच्या भरतीमध्ये देखील बघा अशाच प्रकारची जी काही कार्यपद्धती होती तर ती या ठिकाणी अनुसरली होती। म्हणजे जी 2019 मध्ये जी सध्या बघा
कार्यपद्धती झाली होती निवड प्रक्रियेसंदर्भात, तर तेव्हा देखील अशा पद्धतीने सध्या प्रोसेसही केली होती. तसंच बघा इथं एक महत्त्वाचा पॉईंट दिला आहे, तर तो आपल्यासाठी IMP असणार आहे. तो म्हणजे काय की एखाद्या उमेदवाराची एकापेक्षा अनेक पदावर मुलाखतीसह निवड प्रक्रियेमध्ये निवड झाल्यास संबंधित व्यवस्थापनास गुणवत्तेनुसार प्रतीक्षा यादी पुढील उमेदवारास नियुक्ती देता येईल. त्यामुळे कोणाचाही अधिकार या ठिकाणी डावलला जाणार नाही व पदे रिक्त राहणार नाही, असं हे महत्त्वाचं सध्या इथं सूचना देण्यात आली आहे. कारण आपल्याला माहिती आहे की पहिली यादी लागली त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वेटिंग लिस्ट नव्हती. पण ह्या ठिकाणी महत्त्वाचा जो काही निर्णय आहे तर तो म्हणजे एका उमेदवाराची जर सांगा 2 ठिकाणी जर निवड झाली, म्हणजे कारण एका उमेदवाराला 10 ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायचे आहे, तर त्याची बघा 2 ठिकाणी 2 संस्थेमध्ये निवड झाली आणि त्याला त्या ठिकाणी बघा कोणत्याही एकाच ठिकाणी सध्या रुजू व्हायचं असेल, तर ज्या ठिकाणी निवड झाली असेल तर त्या ठिकाणी बघा वेटिंग लिस्ट तयार होईल आणि वेटिंग लिस्टमधला जो उमेदवार असेल तर तो उमेदवार त्या ठिकाणी पुन्हा निवडला जाईल. तर ही एक महत्त्वाची गोष्ट इथे नमूद केलेली आहे. म्हणजे इथे कोणतंही जे पद आहे तर ते पद सध्या रिक्त राहणार नाही, अशा पद्धतीने इथे एक महत्त्वाचा खुलासा केलेला आहे. तसंच जे काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे SOP, तर ती 30 गुणाची होणार आहे. त्यासाठी संपूर्ण जी काही प्रोसेस आहे तर ती मागे देखील बघा आपण व्हिडिओमध्ये सांगितली होती. तर अशा पद्धतीने ह्या ज्या बुलेटिनमध्ये ज्या काही महत्त्वाच्या एक वेटिंग लिस्ट संदर्भात इथं खुलासा करण्यात आला आहे, ती महत्त्वाची होती. कारण ही जी वेटिंग लिस्ट आहे तर ती फर्स्ट यादीमध्ये देखील बघा अपेक्षित होती, पण त्या ठिकाणी जे काही वेटिंग लिस्ट आहे तर ते त्या ठिकाणी होऊ शकलं नाही. आणि विथ इंटरव्ह्यू म्हणजे या ठिकाणी मुलाखतमध्ये वेटिंग लिस्ट संदर्भात इथं तशी तरतूद देखील या ठिकाणी करण्यात आली आहे आणि तसं खुलासा केला आहे. ही जी वेटिंग लिस्ट जर पहिल्या यादीमध्ये जर राहिली असती तर आज बरेचसे उमेदवार त्या ठिकाणी बघा रुजू झाले असते किंवा त्यांना चान्स हा मिळू शकला असता. तर ही एक महत्त्वाची बघा इथं IMP मुद्दा हा विशेष मुद्दा होता. त्यानंतर एकाच 10 उमेदवारासंदर्भात देखील खुलासा इथं झालेला आहे आणि जो ओपन आणि आरक्षित प्रवर्गासंदर्भात देखील इथं खुलासा या ठिकाणी बघा झालेला आहे. तर ही अतिशय महत्त्वाची न्यूज बुलेटिन आयुक्त कार्यालयाच्या वतीने माननीय आयुक्त महोदयांनी सध्या बघा दिलेली आहे. तर आशा करूया तुम्हाला माहिती समजली असेल. तसं तुम्ही एकदा वाचून घ्या, म्हणजे अजून देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने सध्या समजून जाईल. तर ही बुलेटिन आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतात. व्हिडिओमध्ये ह्या ठिकाणी लिंक दिलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.